असं त्यांना आज मानलं जातं। आणि म्हणून काही खोटा इतिहास सांगण्याचा काहींनी तर व्यवसाय सुरू केलेला आहे। छोटे छोटे ग्रुप घेतात आणि काहीतरी खोटं खोटं सांगत असतात। जे पुस्तकात दिलं नाही, कुठल्या ग्रंथात दिलं नाही, कुठल्याही याच्यात नाही आहे, इतिहासामध्ये ज्याचा कुठेही उल्लेख नाही, अशा गोष्टी सांगत बसतात तरुण पिढीला आणि ती त्यांची डोकी फिरवण्याचं काम होतं। त्यामुळे खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्याकडे आहे। आता काय हे सगळं सत्तेच्या जीवावर चालू आहे, पण ही सत्ता कशी मिळवली ते राहुल गांधी सांगतात। सत्ता मिळवली वोट चोरीने मिळवली असं आता देशातील जवळपास 70% लोक 80% लोक मान्य करायला लागले। त्यामुळं आपल्या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या लोकांना आपण किती पोसायचं, आपल्या मताची चोरी करण्याची भावना ज्यांची असेल त्यांना आपण काय करायचं याचा विचार आपण सगळ्यांनी करा। पण नुसते राहुल गांधीच म्हणत नाहीत मतदार यादीत घोटाळा, त्यांचे हे पण म्हणतात, गडकरींचे तर 3-3.5 लाख मतं गेली म्हणतात। तिकडं ते एक अनुराग ठाकूर म्हणून आहेत, त्यांनी 6 मतदारसंघात घोटाळा म्हणून सांगितलं। कायद्याने आता निवडणूक आयोगावर FIR दाखल करता येत नाही असं हे सगळं होण्याच्या आधीच कायदा झालेला आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्ही पोलिसात जाऊन FIR दाखल करू शकत नाही असा कायद्यात बदल सरकारने केलेला आहे। माहित होतं त्यांना हे घोटाळा करतोय आपण, तो म्हणला असेल ना नाही आम्हाला मेरे को जेल जाना पडेगा, तो सांगितलं असेल तेरे को जेल जाने की जरूरत नाही, कायदाही बदलली। या देशामध्ये काय चाललंय याचा देशाच्या देशभक्त नागरिकांना माझी विनंती आहे, जरा विचार करा, अभ्यास करा। तुमच्या माझ्या मताचा अधिकार जो त्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यालाच सुरुंग लावण्याचं काम जर या देशात होत असेल तर आपण एकसंघपणाने एकत्रितपणाने ताकदीने उभा राहिलं पाहिजे, एवढीच माझी आपणा सर्वांना विनंती आहे। आता ते हायकोर्टात जजच्या एक हायकोर्टाचा जज होता, त्या घरी पैसे होते, आउट हाऊस मध्ये पैसे अजिंक्य ते जळले, आग लागली, सापडल्या जायला असती। कुठे FIR आहे, कुठे SIT आहे, कुठे चौकशी चालू आहे, काही नाही। या देशात कोणाला खड्ड्यात घालायचं आणि कोणाला खड्ड्यात जाणाऱ्याला वर आणून ठेवायचा हे ठरवणाऱ्या शक्ती या देशात निर्माण होत आहेत। आता एक जाहिरात देऊया आपण, वर्गणी काढून देशभर, देशाचे उपराष्ट्रपती गायब आहेत, कुठे गेले जरा ते गायब गेला तो गेलाच बाबा, त्याचं नख दिसना, नख नख दिसना। सुकुमार कांबळे आतापर्यंत 10 वेळा विचारले, मला म्हणतात साहेब की कुठे गेला असेल उपराष्ट्रपती, असं का मी त्याला घेतलं, मला काय विचारतो। या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो, तुम्ही आम्ही किती जाणीव करतो। हे जे नखरे चाललेत ना ते त्या जीवावर चालले, आम्ही काही करू शकतो या देशात, काय घेऊन बसतो। कोण काढला गॅब्रिएल, कोण काढला अजिंक्य, कोण काढला सुकुमार, कोण कांबळा श्रीनिवास काढले, कोणाचं काहीही करू शकतो। हा आत्मविश्वास या देशातल्या काही लोकांच्या मनात सत्तारूढ लोकांनी निर्माण केलेला आहे। आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण ही परिषद समाजात भीतीचं वातावरण राहू नये म्हणून घेतोय, पण आपल्या सर्वांच्या समोर बीड उलटी इथं आले,
त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. श्रीनिवासजी, आपले आभार मानतो. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही कायम तुमच्या पाठीमागे आहोत. आपल्या सर्व धर्मांना एकत्रित ठेवण्याचं काम या जिल्ह्यात आम्ही सगळे करू इच्छितो. आणि त्यामुळं तुम्ही कधी मनातनं अशी शंका येऊन देऊ नका की ठीक आहे सगळे आले नसतील आज, पण आमची सगळ्यांची ही भावना आहे की आपण एकत्रित राहिलो तरच या सांगली जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होईल. आणि तीच भूमिका आपल्या सर्वांच्या मनात असू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा. माझा प्रॉब्लेम काय आहे की मंगळसूत्र चोरांच्या विरुद्ध लढत. प्रॉब्लेम आहे ना, लगेच दिला. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे वोट चोरी झाली. जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक. आता एक महिनाभर चालेल. समाजामध्ये असे काही लोक लागतात जे निंदा करणारे असतात. आता अलीकडे मी तयार करायला लागले काही लोक. मी पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं, राजीव आवळेजी आमचे आमचे जुने मित्र आहेत, ते अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय, ते इथे आले. मौला साहेब आले, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता काय आहे, सुकुमार कांबळेंच्या आधी मी का बोललो, मला आरतीला जायचंय, अष्टात देवदर्शनाला गणपतीला जायचंय. त्यामुळं तिथं 5:30ची मुदत होती. त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांची, कांबळे सरांची नम्रपणाने परवानगी घेतो आणि पुढच्या मार्गाला जातो. धन्यवाद. नंतर आपल्याला फार मोठं स्फुरण चढत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज खरं म्हणजे आपण या देशामध्ये अलीकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. वाचाळवीरांची संख्या लय वाढली, कारण मार्केटच नाही. वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार? आणि त्यामुळं आपण या जिल्ह्याची एक परंपरा आहे, सुसंस्कृतपणाची परंपरा आहे. मी सारखं का सांगतोय, आठवण करून देतो. फार मोठमोठ्या माणसांनी या देशातनं, या जिल्ह्यातनं भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्राम केला. अरे हा ब्रिटिशांना न लाभलेला जिल्हा आहे, यांचं काय घेत असत. वसंतराव दादांनी ज्यावेळी सांगलीच्या तुरुंगातनं उडी मारली, गोळी मारणं झाडत असताना देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यासाठी लढाई करायची म्हणून तिथून बाहेर पडले धाडसताना, तो हा सांगली जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आणि मी ज्या भागात येतो त्याचं तर वैशिष्ट्य लय मोठं आहे. हा जिल्हा लढाऊ आहे, हा प्रेमानं जिंकता येतो. जिंकायचं असेल जिंका, प्रेमानं जिंका. यार असं का करायचं? सामान्य माणसांवर, गोरगरिबांवर प्रेम करा, सर्व जाती धर्मांवर प्रेम करा. ही माणसं तुम्हा सगळ्यांनी डोक्यावर घेतील, काय अडचण नाही. समाजामध्ये जाती जातीमध्ये भेद करून
फार समजूतदार आणि हुशार लोकांचा जिल्हा आहे आणि तो जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील घेतो, हे जरा समजून घ्या. मी आपल्याला खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.